तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नकली शिवसेना म्हटल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिले। भाजपला भेकड जनता पार्टी म्हणत शिंदेंच्या शिवसेनेला चायनीज असं म्हटलंय। मोदी विरुद्ध ठाकरे सामना कसा सुरू झाला पाहूयात। कांग्रेस नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं। खंडणीखोर पक्षाचे हे नेते काल येऊन शिवसेनेला नकली ठरवून गेले कि हमारे एकनाथ शिंदे जी और उनकी पार्टी बाला साहब के विचारों को पूरी मजबूती से आगे बढ़ा रही है। काल तीन गोष्टीचा एकत्रित एक योग होता विचित्र। एक सूर्यग्रहण होतं, अमावस्या होती आणि यांची सभा होती। चंद्रपूरमधनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नकली शिवसेना म्हणत ठाकरेंच्या गटाची खिल्ली उडवली। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मोदींवर पलटवार केला। उद्धव ठाकरेंनी भाजपला भेकड आणि भाकड जनता पार्टी म्हटलं। इंडिया अलायंस में शामिल डीएमके पार्टी सनातन को डेंगू मलेरिया कहकर उसके खात्मे की बात करती है और कांग्रेस नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं। कालचं त्यांचं जे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचं होतं, कारण ते अध्यक्ष सुद्धा त्या पक्षाचे नाही आहेत। भेकड मी एवढ्यासाठी म्हटलं की शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून हे देशभक्त पक्षांना सतवत आहेत, त्यांच्यावरती धाडी टाकतायत, अटका करतायत, धमक्या देत आहेत। यांच्यात ताकद नाही म्हणून मी यांना भेकड म्हटलं। भाकड एवढ्यासाठी म्हटलं कारण यांच्याकडे कोणी नेता निर्माण झालेला नाहीये। आदर्श अशोकरावांचा वेगळा, पण त्या व्यतिरिक्त विचारांचा आदर्श हे देऊ शकलेले नाहीये। ठाकरेंच्या शिवसेनेला नकली म्हणत असतानाच मोदींनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलं। शिंदे बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असल्याचा आनंद असल्याचं मोदी म्हणाले। त्यावरून मोदींसोबत चायनीज माल असल्याचं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिलंय। जब कश्मीर आतंक की आग में झुलस रहा था, कश्मीरी पंडितों के घर जलाए जा रहे थे, तब स्वर्गीय बाला साहब ठाकरे खुलकर कांग्रेस के खिलाफ आए थे। तब बाला साहब ठाकरे जी ने नहीं सोचा कि कश्मीर में आग लगी है तो उससे महाराष्ट्र वालों का क्या वास्ता। मुझे खुशी है कि हमारे एकनाथ शिंदे जी और उनकी पार्टी बाला साहब के विचारों को पूरी मजबूती से आगे बढ़ा रही है। मला असं वाटतं की खंडणीखोर पक्षाच्या एका नेत्याने शिवसेनेला असं हिणवणं बरोबर नाहीये, कारण यांना शिवसेना सुद्धा गुजरातला पडवायची होती, ती मी पडू दिली नाही, म्हणून त्यांच्यासोबत जो चायनीज माल बसलेला आहे त्याच्यातच त्यांचं ते एक सुख मानतायत, तर त्यांचं सुख त्यांना लखलं। नकली सेनेबद्दल म्हणाल तर ज्या वेळेला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील, मला नक्की कल्पना नाही। आणि आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसाने येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं हे कहर झाला। यांचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे। आता जे निवडणूक रोख्यांचा जो विषय सगळीकडे आलेला आहे, चंदा दो आणि धंदा लो, तशी खंडणी गोळा करणारे हे एक केंद्र झालेलं आहे। तर चायनीज माल ओळखायला उद्धव ठाकरेंना 40 वर्ष लागली का असा सवाल शिंदे गटाच्या शिरसाटांनी केलाय। आम्ही चायनीज माल आहोत, ओळखायला तुम्हाला 40 ते 50 वर्ष लागले? म्हणजे यावर तुमचं किती तुमच्या डोळ्यावर नियंत्रण आहे हे दिसून येतं। निष्ठावान सैनिकाला तुम्ही आजकाल चायनीज माल म्हणायला लागलेत। तुम्ही आज काँग्रेस आणि शरद पवारच्या दारामध्ये जाऊन बसतायत, हे खऱ्या अर्थानं चायनीज मालाची उपमा ही तुम्हाला लागू होते। म्हणून चायनीज माल ओळखता ज्याला येत नाही त्यांनी आमच्यावर टीका करू नये। लोकसभेसाठी मोदींची चंद्रपुरात पहिली सभा झाली। 2019 मध्ये हेच मोदी आणि उद्धव ठाकरे हातात हात घालून प्रचार करत होते। मात्र आता परिस्थिती बदलली, शिवसेनेत फूट पडली आणि शिंदेंची शिवसेना भाजपसोबत आली। त्यामुळे आमच्यासोबत ओरिजिनल सेना असल्याचं सांगून मोदींनी ठाकरेंच्या सेनेला नकली शिवसेना म्हटलंय। बघा काल तीन गोष्टीचा एकत्रित एक योग होता विचित्र। एक सूर्यग्रहण होतं, अमावस्या होती आणि यांची सभा होती। असा योग पहिला प्रथम आपल्या देशामध्ये होता। फार विचित्र योग होता, असं सगळे एकत्र येणं।
मोदींना उत्तर देतानाच ठाकरेंनी आपला मोर्चा अमित शहांकडेही वळवला। आता नकली शिवसेना म्हणणाऱ्या पक्षाचे नेतेच कसे मातोश्रीत आले होते हेही ठाकरेंनी सांगितलं। खंडणीखोर पक्षाचे हे नेते काल येऊन शिवसेनेला नकली ठरवून गेले। त्यांना मला सांगायचे की कृपा करून तुमचा सगळा जो काही इतिहासाचा अभ्यास आहे तो तपासून बघा। 2019 साली तुमच्याच पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना प्रमुखांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला मातोश्रीत आले होते, तेव्हा सुद्धा मीच होतो, आमची हीच शिवसेना होती। आणि तुम्हाला आता तो सगळा विसर पडलेला जरी असला तरी महाराष्ट्रातल्या जनतेला तो विसर पडलेला नाही। महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना असला तरी मुख्य टशन भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहे आणि प्रचाराची सुरुवात मोदींनी नकली शिवसेना म्हणत केली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।